नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. शहरातील होल्डिंग जाहिरातीच्या लीजचा कालावधी 6 मे 2025 रोजी संपत असून यानंतर महापालिकेने या फलकाचा ताबा पुन्हा आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला असून महापालिकेच्या म्हणण्यानुसार पुढील काळात शहर स्वच्छता, सामाजिक जनजागृती तसेच मार्गदर्शक सूचना देणारे फलक स्वतः महापालिकेच्या वतीने लावले जातील. यामुळे महापालिकेला थेट जनतेपर्यंत महत्त्वाचे संदेश पोहोचवणे शक्य होणार आहे. तसेच ज्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला आत्तापर्यंत लीज दिली होती त्यांनी काही अटीचे उल्लंघन केल्याचा आरोप महापालिकेने केलाय. यामुळे संबंधित एजन्सी विरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. महापौरांनी अधिकृत निर्देश देत या कारवाईला मंजुरी दिली असून लवकरच शहरातील सर्व होल्डिंग्सवर महापालिकेचा थेट ताबा दिसून येईल. बेळगाव अशोकनगर येथील कर्नाटक राज्य बागायत विभागाच्या फुल बाजारात दुकानाच्या लिलाव प्रक्रियेवर सध्या व्यवसाय करणाऱ्या फुल व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नवीन व्यापाऱ्यांना दुकान देण्याच्या निर्णयामुळे विद्यमान व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांनी लिलाव प्रक्रियेचा निषेध केला आहे. गांधीनगरमधील जुन्या फुल बाजारातून सरकारने त्यांना हलवून अशोकनगरमधील नव्या बाजारात स्थलांतरित केलं होतं. तेव्हापासून ते दरमहा प्रत्येकी 15,000 भाडे देऊन व्यवसाय करत आहेत. आता त्यांना दुर्लक्षित करून नवीन व्यापाऱ्यांना संधी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचं व्यापारी सांगत आहेत. आज बेळगावमध्ये माजी मुख्यमंत्री व तथा खासदार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केलं की देशभरात जनगणनेसह जातीगणनाही होणार असून यामुळे अनेक सामाजिक प्रश्न सुटतील. त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्यावर टीका करत शेट्टर म्हणाले की त्यांच्या कार्यकाळात केलेली गणना चुकीची होती. तसेच जीवाला धोका असल्याच्या सिद्धरामय्यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टोला लगावला. बेळगाव येथील ओल्ड बेबी रोडवरील खासबाग परिसरात एका चहा टपरीत सिलेंडरला अचानक आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कणकुंबी येथील विक्रम कोळेकर वय 28 या युवकाचा चोरला गावानजीक शनिवारी दिनांक 3 मे रोजी सकाळी मालवाहू रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. विक्रम हा गोव्यातील बँकेत कार्यरत असून शिवजयंती निमित्त गावी तो 2 दिवस रजा घेऊन आला होता. घटनास्थळी तातडीने खानापूर पोलीस दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. या अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे. मंगळूर येथे हिंदू कार्यकर्त्यांनी बजरंग दलाचे माजी सदस्य सुभाष शेट्टी यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ बेळगावात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज शनिवारी तीव्र आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची प्रतिमा जाळून आपला रोष व्यक्त केला. काँग्रेस सरकारच्या काळात हिंदूवरील अत्याचार आणि हत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. बेळगाव महापालिकेच्या सर्वसामान्य बैठकीत SC/ST फंडाच्या वाटपावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. या निधीचा वापर केवळ सत्ताधारी गटाने केल्याचा आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी केलाय. फक्त सत्ताधारी गटाच्या 15 ठिकाणी हा निधी वापरण्यात आला असून त्यामध्ये कोणताही समन्वय किंवा सल्ला घेतला नाही. त्यामुळे या निधी वाटपात पारदर्शकता अभाव आहे. यावर महापौरांनी हस्तक्षेप करत पुढील वेळेस हा निधी विरोधी गटालाही समान संधी दिली जाईल असे स्पष्ट करत तात्पुरता तोडगा काढला. तरी सुद्धा स्थायी समितीचे अध्यक्ष यांच्यावर विरोधी गटाने टीका करत त्यांना सभागृहात धारेवर धरले. या संदर्भात अधिक पारदर्शकता व सर्वसमावेशक नियोजन करण्याची मागणी विरोधकांनी केली असून या पुढील निधी वाटपात सर्व गटाचा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बेळगाव महापालिकेच्या बैठकीत गोडसेवाडी लेआउट प्रकरणावर तीव्र चर्चा झाली. या प्रकरणात संबंधित लेआउट डेव्हलपरने नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. महापौर पवार यांनी यावर गंभीर दखल घेतली असून संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. लेआउट डेव्हलपरने आवश्यक परवानगीशिवाय बांधकाम केलं असून यामुळे शहर नियोजनात अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापौर पवार यांनी स्पष्ट केलं की शहराच्या विकासात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही. नियमाचं उल्लंघन करण्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणामुळे शहरातील इतर लेआउट डेव्हलपरमध्येही खळबळ उडाली असून महापालिकेने सर्व डेव्हलपरना नियमाचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून लवकरच दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी पहाटे गोव्यातील शिरगाव येथील लईराई देवीच्या यात्रेदरम्यान
धोंडाची जत्रा या पारंपरिक विधी दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू तर 15हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत। यामध्ये 1 महिला आणि 5 पुरुष यांचा समावेश आहे। या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तातडीने मदतकार्य राबवले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे। अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस करत आहेत। बेळगाव महापालिकेच्या सत्ताधारी गटाच्या नेतेपदी हनुमान कल्लोळी यांची निवड करण्यात आली असून त्यांनी आज महापालिकेच्या सर्वसामान्य बैठकीत अधिकृतरित्या चार्ज स्वीकारला। नवीन गटनेते हनुमान कल्लोळी यांनी आपलं मनोगत व्यक्त करत सर्व नगरसेवक, पदाधिकारी व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार मानले। तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। महापालिकेच्या सभागृहात हा सोहळा पार पडला असून उपस्थित नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले। शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा बदल महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। 10वी परीक्षेत बेळगाव जिल्ह्यात दुसरा आणि शहर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नाथपेनगर अनगोळीतील निधी कंगराळकर हिचा श्रीराम सेना हिंदुस्थान संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, उमेश कुर्याळकर, माजी नगरसेवक मोहन बांदुर्गे, नंदकुमार कंगराळकर आदी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसवनकुर्ची परिसरातील शेतकरी सध्या कोथिंबीरला बाजारात मिळणाऱ्या अतिशय कमी दरामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत। सध्या कोथिंबीरला केवळ 2 रुपये पेंडीला भाव मिळत आहे। परिणामी शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही। शेतकऱ्यांनी सांगितलं की पिकवलेली कोथिंबीर काढून विक्रीस नेण्यापेक्षा उभ्या पिकातच बकरी चारण्याची वेळ आली आहे। इतका मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। मेहनत, बियाण, पाणी आणि मजुरी यावरचा खर्च परवडत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। कोथिंबीरला बाजारभाव मिळत नसेल तर उत्पादन काढण्यापेक्षा शेत रिकामं ठेवलेलं परवडतं अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली। सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर आणि आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चंदगड यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा शौर्य तुला वंदितो हा पुरस्कार सोहळा गुरुवार दिनांक 1 मे रोजी पार पडला। भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहणारे आणि भारत मातेच्या चरणी आपलं सर्व जीवन अर्पण करणाऱ्या वीर जवानांचा, वीर माता, वीर पत्नी, कारगिल युद्धातील माजी सैनिक तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक समाजसेवकांच्या कर्तृत्वाला सन्मान करण्याकरिता हा सोहळा चंदगड येथील र.भा. मांडोळकर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता। यावेळी मूळचे चंदगड येथील आणि सध्या राहणार बेळगाव येथील गुरुनाथ मनोहर किरीमिट यांना सामाजिक व शैक्षणिक विभागात महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर आणि आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चंदगडचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। कर्नाटकाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रतीक, मानवतावादी, विचारवंत आणि विश्वगुरू जगज्योती बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त उद्या 4 मे रोजी सायंकाळी 4 वाजता बेळगावात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे। बसव जयंती उत्सव समितीने शहरातील सर्व नागरिकांना या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे। मिरवणुकीला राणी चन्नम्मा चौकातून सुरुवात होऊन ती काकतीवेस गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेव गल्ली मार्गे कॉलेज रोड मार्गे मार्गस्थ होणार आहे। मिरवणुकीत विविध मठाधिपती, मान्यवर, लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत। चिकोडी तालुक्यातील इंगळी गावात शेतातील तलावात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली। मित्रासोबत तलावात जाऊन पोहत असताना मुले पाण्यात बुडून गेली। या घटनेने इंगळी गावातील प्रथमेश केरबा वय 13, अथर्व सौदलगे वय 15 आणि समर्थ चौगुले वय 13 असे दुर्दैवी मुलांची नावे आहेत। घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी चिकोडी तहसीलदारांनी पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली। मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी चिकोडी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे। शहर स्वच्छता आणि जलसंधारणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल म्हणून बेळगावमध्ये आज शनिवारी 2 सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि जय भारत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यात आला। यामुळे शहरातील सांडपाण्याचं शुद्धीकरण होऊन ते पुन्हा टॉयलेट फ्लशिंग, रस्ते स्वच्छता आणि नव्याने निर्माण होणाऱ्या तलावासाठी वापरलं जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात रोटरियन जयदीप सिद्धनावर, खासदार जगदीश शेट्टर, कॅन्टोन्मेंट सीईओ राजू कुमार, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते। बेळगावतील क्लब रोडचं नामकरण देवरदास रस्ता म्हणून करण्याचा निर्णय महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला।
स्थानिक नागरिक, नगरसेवक आणि सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या निर्णयानुसार क्लब रोडवरील एका ठिकाणी देवरदास यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याची योजना देखील आखण्यात आली आहे। महापौर पवार यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत लवकरच आवश्यक औपचारिकरित्या पूर्ण करून नामकरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। देवरदास हे बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते आणि लोकहितासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून देवरदास यांच्या कार्याची आठवण कायम राहील असे मत अनेकांनी व्यक्त केले। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।